योहान शुभवर्तमान अध्याय 14. पित्याकडे जाण्याचा मार्ग. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्यास म्हणाला, प्रभो, आपण कोठे जाता हे आम्हास ठाऊक नाही, मग आम्हास मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. इथून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेले आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभो, पिता आम्हाला दाखव म्हणजे आम्हास पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असून तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर पिता आम्हास दाखव हे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता मजमध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही, तर मजमध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये व पिता मजमध्ये असतो हे माझे खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हास खचित खचित सांगतो की मी जी कृत्य करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. तुम्ही जे काही माझ्या नामाने मागाल ते मी करील, यासाठी की पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे. तुम्ही माझ्या नामाने मजजवळ काही मागाल तर मी ते करीन. पवित्र आत्मा मिळवण्याबद्दल वचन. पवित्र आत्मा मिळवण्याबद्दल वचन. मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन व तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही, कारण ते त्याला पाहत नाही. अगर त्याला ओळखीत नाही, तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही, तुम्हाकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, तरी तुम्ही मला पाहाल, कारण मी जिवंत आहे आणि तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच मजवर प्रीती करणार आहे, आणि जो मजवर प्रीती करतो त्याचवर माझा पिता प्रीती करील. मीही त्याचवर प्रीती करीन व स्वतः त्याला व्यक्त होईन. यहुदा इस्कारियत नव्हे त्याला म्हणाला, प्रभो, असे काय झाले की आपण स्वतः आम्हास व्यक्त होणार आणि जगाला व्यक्त होणार नाही? येशूने त्याला उत्तर दिले, कोणाचे मजवर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळेल, आणि माझा पिता त्याचवर प्रेम करील आणि आम्ही त्याचकडे येऊन त्याचबरोबर वस्ती करू. मजवर कोणाचे प्रेम नसल्यास तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे. मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नामाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्व शिकवेल, आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण देईल. मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे येईन. असे जे मी तुम्हा सांगितले ते तुम्ही ऐकले,
मग जर तुमची प्रीती असली तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता मजपेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा. म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे. यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो. तरी मजमध्ये त्याचे काही नाही, परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो. हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.